4 साडेतीन हॅलो 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 किलोमीटर झाले. चारोटीवरून भारताचा कम्युनिस्ट पक्ष मार्क्सवादी यांनी पालघर जिल्ह्यातल्या जलजमीन या ज्वलंत विषयावरती आज दुपारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं लाल वादळ जे आहे हे आज दुपारी 1:30 वाजता जे आहे चारोटी नाक्यावरून निघालेलं आहे आणि जवळपास 21 किलोमीटर पायी चालत हे आता मनोरजवळ पोहोचलेलं आहे. आपण बघू शकता की हे पूर्ण लाल वादळ जे आहे हे पायी चालत निघालेलं आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महिला आणि पुरुषांची संख्या आहे. पूर्ण आज रात्रीचे सर्व जे आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. माझ्यासोबत विनोद दिगोले आहेत. सर, काय सांगणार की जवळपास 21 किलोमीटर आपण चालत आलात? चारोटीवरून हा निघालेला पायी मार्ग आत्तापर्यंत 27 किलोमीटरचं अंतर आम्ही कापलेलं आहे. आता 3 किलोमीटर राहिलेलं आहे. 3 किलोमीटरवर आमची तिथे सर्व गोष्टी होणार आहे. आम्ही रात्री आज त्या ठिकाणी मुक्काम करणार आहोत. उद्या सकाळी 10:30 वाजता हाच पायी मोर्चा पालघरच्या दिशेने कलेक्टर कार्यालयाकडे अधिकृत करणार आहे. सर, किती वाजता सकाळी उद्या निघणार आहेत आणि पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर किती वाजता पोहोचणार? आम्ही 10:30 ते 11च्या दरम्यान निघू. संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान आम्ही पुन्हा पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचू. आपण दुपारपासून या ठिकाणावरून पायी चालत निघालेले आहे. सरकारच्या प्रतिनिधीकडून किंवा सरकारकडून आपल्याला काही फोन वगैरे आलेला आहे का किंवा चर्चेचं निमंत्रण आलेलं आहे का? पायी मोर्चाचं नियोजन केल्यानंतर 2 दिवसापूर्वी आम्हाला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून फोन करण्यात आला होता की आपण चर्चेला या, परंतु आम्ही त्यावेळेस म्हणजे त्यांना नाकारलं की आम्ही अशी म्हणजे अगोदर चर्चा करणार नाही. आमचा पायी मोर्चा ज्या दिवशी आपल्या कार्यालयावर जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचेल त्या दिवशी शिष्टमंडळाबरोबर आम्ही चर्चा करू. सरकारकडून काही निमंत्रण आले का आपल्याला? नाही, अजून तरी सरकारकडून काही निमंत्रण आलेलं नाही. मग आता पुढची दिशा कशी असेल? पुढची दिशा आता आम्ही कलेक्टर कार्यालयावर पोहोचल्यानंतर तिथलं प्रशासन आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या कितपत सोडवतं किंवा कितपत पूर्ण करतं त्याच्यावर हे मोर्चाचं आयोजन अवलंबून आहे. जर का आमच्या मागण्या ह्या पूर्ण झाल्या नाही किंवा समाधानकारक चर्चा किंवा लेखी स्वरूपात पण एक विशिष्ट वेळ दिली पाहिजे त्यांनी लेखी स्वरूपात हे जर दिलं नाही तर आमची पुढची भूमिका अशी असेल की हाच मोर्चा पुन्हा पालघर कलेक्टर कार्यालयावरून आणून ह्या मुंबई अहमदाबादवरून पुन्हा मुंबईकडे आम्ही कूच करू. निश्चितच आपण बघितलेला आहे की हा जो मोर्चा आहे सध्या तरी जवळपास 27 किलोमीटर पर्यंत